नमस्कार, मी कोमल. सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. हिंदू पंचांगातील श्रावण हा 5वा महिना आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की श्रावण महिना हा भगवान शंकरांना खूप प्रिय आहे. या काळात भगवान शंकरांची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. विशेष म्हणजे श्रावण महिन्यात केली जाणारी पूजा. भगवान शंकराला श्रावण महिना प्रिय असण्यामागचे कारण ही अगदी तसेच आहे. देवी पार्वतीने भगवान शंकरांना मिळवण्यासाठी श्रावण महिन्यात उपवास, तप मोठ्या प्रमाणात केले असे सांगितले जाते. यावरील कथा अशी आहे की देवी सतीने भगवान शंकरांना प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्यासाठी प्रण केले होते. देवी सतीने तिचे पिता दक्ष यांच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता. देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात राजा हिमालय आणि राणी मैनावती यांच्या घरी कन्येचा जन्म घेतला आणि पार्वती नाव असे ठेवण्यात आले. देवी पार्वतीने भगवान शंकरांची उपासना केली, कडक व्रत केले आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून त्यांच्याशी विवाह केले. म्हणून भगवान शंकरांना श्रावण महिना हा खूप प्रिय झाला. श्रावण महिन्यातील सोमवारी केली जाणारी पूजा आणि शंकराच्या पिंडीवरती वाहिली जाणारी शिवामूठ याबद्दल आता आपण माहिती पाहूया. असे सांगितले जाते की शिवामूठ व्रत हे लग्नानंतर पहिले 5 वर्षे केले जाते. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी 4 ते 5 प्रकारच्या धान्य वाहिले जातात, ज्याला आपण शिवामूठ असे म्हणतो. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी पांढरे तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि 5व्या सोमवारी सातू. या क्रमाने भगवान शंकराच्या पिंडीवरती शिवामूठ वाहिली जाते. शिवामूठ वाहताना शंकराचा एखादा मंत्र किंवा शिवामूठ मंत्र 3 वेळा म्हणला जातो. नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गुणयुक्ताय संभवे. हा मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे. किंवा शिवामूठ मंत्र असा आहे की शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझ्या इच्छा पूर्ण कर देवा. हा शिवामूठ मंत्र देखील आपल्याला 3 वेळा म्हणायचा आहे. ज्या पद्धतीने देवी पार्वतीने भगवान शंकरांसाठी ही पूजा केली होती, याच पद्धतीने विवाहित स्त्रिया ही पूजा करतात. या दिवशी उपवास केला जातो आणि या उपवासाचे आपल्याला फळही मिळते. आता पूजा म्हटल्यावरती नकळत सर्वच वातावरण एकदम प्रसन्न होते. अगदी उठल्यापासून बायकांची आवरावर, पूजा करण्यासाठी लागणारे वस्तू यांची जुळवाजुळव चालू असते. म्हणजे बघायला गेले तर हे सगळेच आपोआपच, म्हणजे ठरवून असं काहीच होत नाही. ह्या दिवशी बघा सर्व काही पूजेसाठी असतं. अंघोळ करून स्वच्छ कपडे घातले जातात, घराची झाडलोट पोछा केला जातो आणि त्यानंतर पूजेला सुरुवात केली जाते. आणि त्यात जर लहान मुलं असतील तर त्यांचा काही औरच असतं. त्यांना पण असं वाटतं की आज काहीतरी घरामध्ये खास आहे. एकदम प्रसन्न वातावरण होऊन जातं, नाही का? चला तर मग आपण बघूयात की पूजेसाठी आपल्याला कोणते कोणते साहित्य लागणार आहे. आपल्याला माझ्याजवळ जे जे साहित्य आहे ते मी आता तुम्हाला सांगते. तुम्हाला जे शक्य असेल किंवा तुम्हाला बाहेरून तुम्हाला जे बाजारातून घेतलं जाईल त्याचाही तुम्ही तिथे वापर करू शकता. शंकराची पिंड, पूजेचा पाट किंवा चौरंग, त्यावरती अंथरण्यासाठी वस्त्र, धूप, घंटी, 108 बेलपान, बेलफळ जर असेल तुमच्याकडे तर ते, धोत्र्याचे फूल किंवा फळ जर भेटले तर ठीक, नसलेस काही हरकत नाही. दिवा, एक तूप दिवा आणि एक आपल्या तेलाचा दिवा, अष्टगंध किंवा इबीत. शंकरांना हळदी कुंकू व्हायचे नसते, त्याच्यामुळे आपण इथे हळदी कुंकू घेणार नाही आहोत. त्यानंतर अभिषेक करण्यासाठी आपल्याला पाणी हवे आहे. कच्चे दूध, मध, दही, साखर याने आपल्याला शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे. जर आपल्याकडे या सर्व वस्तू नसतील तर नुसतं पाण्याने जरी अभिषेक घातला तरी चालतो. किंवा आपल्याकडे जे जे आहे घरामध्ये, दही असेल, साखर असेल, यापैकी कोणत्याही वस्तूने शंकरांना अभिषेक घातला तरी चालतो.
त्यानंतर शिवामुठीचे धान्य आपल्याला घ्यायचं आहे, 1 मूठ, पाण्याचा ग्लास आणि श्री शिवलीलामृत 11वा अध्याय. हे माझ्याकडे पुस्तक आहे. जर तुमचं पूर्ण शिवलीलामृत पाठ असेल तर तुम्ही ते म्हणू शकता किंवा त्यातला 11वा अध्याय जरी म्हटलं तरी चालतं. आणि आपल्याला पूजा करताना एक छोटीशी रांगोळी काढायची आहे. चला तर मग आता आपण पूजेला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी शंकराची पिंड घेतलेली आहे. सर्वप्रथम आपण शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करून घेणार आहोत. अभिषेक करण्यासाठी मी इथे पाणी, मध आणि साखर घेतलेले आहे. तुमच्याकडे जर कच्चे दूध, दही किंवा गंगाजल असेल तर तुम्ही या वस्तूंनीही अभिषेक करू शकता. नसल्यास काही हरकत नाही, तुम्ही पाण्याने देखील अभिषेक करून घेता. आता मी इथे अभिषेक करताना मध घेतला आहे. सर्वप्रथम मधाने अभिषेक करून झालेला आहे. आता मी साखरेने अभिषेक करत आहे. साखरेने अभिषेक करून झालेला आहे. आता माझ्याकडे इथे कच्चे दूध नसल्यामुळे मी पुन्हा पाणीच घेतलेलं आहे. तुमच्याकडे कच्चे दूध असेल तर तुम्ही कच्चे दूध घेऊ शकता, दही घेऊ शकता, गंगाजल घेऊ शकता. आता आपण जेव्हा पूजेला सुरुवात करतो किंवा पूजा मांडणार असतो त्यावेळेस आपल्याला जी मूर्ती ठेवायची आहे, आपण सर्वात पहिल्यांदा गणपती बाप्पांची पूजा करून घेऊयात. मूर्ती ठेवण्याआधी आपल्याला तांदूळ, अक्षदा आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गणपतीची मूर्ती ठेवायची आहे. गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदाची फुले खूप आवडतात, त्यामुळे मी इथे जास्वंदाचं फूल घेतलेलं आहे. दुर्वा माझ्याकडे नव्हता, तुमच्याकडे असल्यास तुम्ही तिथे वाहू शकता. त्यानंतर आपण जेव्हा देवघरात पूजा करणार असू किंवा असं आता जसे आपण शंकराची पूजा करत आहोत किंवा तुम्ही अजून दुसरी कोणती पूजा करणार असाल, आपल्याला 2 प्रकारचे दिवे घ्यायचे आहेत. एका दिव्यामध्ये तुम्हाला तेल घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घ्यायचं आहे, ज्याला आपण एक तूप दिवा आणि एक तेल दिवा असं म्हणतो. तर नेहमी लक्षात ठेवायचं, आपला जो तेलाचा जो दिवा असतो तो आपल्या उजव्या साईडला असतो आणि तुपाचा जो दिवा असतो तो आपल्या डाव्या साईडला ठेवायचा आहे. दिवाही ठेवताना आपल्याला दिव्याच्या खाली सर्वप्रथम तांदूळ, अक्षदा, त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि दिवा ठेवल्याच्या नंतर आपल्याला तिथे फुलही वाहायचं आहे. अशा प्रकारे मी इथे गणपती बाप्पांची पूजा करून घेतलेली आहे. रांगोळी मी सर्वात आधीच काढून घेतली होती. तुम्ही रांगोळी काढू शकता किंवा नंतर काढली तरी चालेल. तुम्हाला जसं करता येईल तसं तुम्ही करू शकता. त्यानंतर भगवान शंकरांना सफेद फुलं खूप आवडतात, त्याच्यामुळे मी इथे निशिगंधाची फुले आणि शेवंतीची फुले घेतलेली आहे सफेद कलरची. आता आपण या ठिकाणी भगवान शंकरांना सफेद वस्त्र अर्पण करणार आहोत. वस्त्र सफेदच घ्यायचं आहे, त्याला हळदी कुंकवानी बनवायचं नाही आहे. मी इथे भगवान शंकरांना वस्त्र घालून घेतलेलं आहे. त्यानंतर माझ्याकडे इथे अष्टगंध आहे आणि इबित किंवा आपण त्याला भस्म म्हणू शकतो. हे भगवान शंकरांना खूप आवडतं, त्यामुळे आपण अष्टगंध लावून घेणार आहोत. हळदी कुंकू व्हायचे नाही आहे. त्यानंतर बेलपान वाहताना आपल्याला बेलपान हे पूर्ण व्यवस्थित असले पाहिजे, कुठेही तुटलेले नाही पाहिजे. बेलपान वाहताना आपल्याला अनामिका आणि मध्यमा आणि अंगठा या 3 बोटांचा वापर करून आपल्याला बेलपान व्हायचे आहे. बेलपान वाहताना बेलपानाच्या ज्या शिरा असतात त्या आपल्याला वरच्या बाजूला करायच्या आहेत आणि प्रत्येकी बेलपान वाहताना आपल्याला नमः शिवाय, नमः शिवाय असं मंत्रोच्चार करायचा आहे. आता तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की नमः शिवाय का बोलायचं आणि ओम नमः शिवाय का नाही बोलायचं. तर नमः शिवाय जर पूजा लेडीज करत असेल तर तुम्हाला इथे नमः शिवाय उच्चार करायचा आहे आणि जर जेंट्स करणार असेल तर ओम नमः शिवाय असं आपल्याला इथे उच्चार करायचा आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि बेलपान वाहताना बेलाचा देठ आपल्याकडे झाला पाहिजे. त्यानंतर माझ्याकडे इथे धोत्र्याचं फूल आहे, मी धोत्र्याचं फूल अर्पण केलेलं आहे. धोत्र्याचं फळ आहे तेही ठेवलेलं आहे, तुमच्याकडे नसल्यास काही हरकत नाही. बेलफळ असेल तर बेलफळही ठेवू शकता. आता या ठिकाणी आपण दिवा लावून घेतलेला आहे, तूप दिवा आणि तेल दिवा दोन्ही दिवे लावून घेतलेले आहेत. आता माझ्याकडे इथे 2 प्रकारच्या वाती आहेत. एक आपण जी नॉर्मल वापरतो ती आणि एक
फुलवात आहे. तर ज्यावेळेस आपण कोणत्याही देवीची पूजा करत असतो तर त्यावेळेस आपल्याला ही अशा प्रकारची वात वापरायची आहे. आणि ज्यावेळेस आपण भगवान शंकराची म्हणा, गणपती बाप्पांची म्हणा किंवा अजून कोणत्या देवाची पूजा करणार आहोत त्यावेळेस आपल्याला ह्या अशा प्रकारची फुलवात वापरायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला या पूजेसाठी श्री शिवलीलामृत 11वा अध्याय वाचायचा आहे. तर या पुस्तकातही आहे तो. माझ्याकडे हे पुस्तक होतं म्हणून मी हेच पुस्तक घेतलेलं आहे. तुमच्याकडे श्री लीलामृताचं 11वा अध्यायाचं पुस्तक असेल तर त्यामध्ये देखील हेच दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे शिवस्तुती, श्री शिवस्तुती वाचायची आहे, जी भगवान शंकरांना खूप प्रिय आहे. त्यानंतर आपल्याला भगवान शंकरांची आरती करून घ्यायची आहे, गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची आहे. पसायदान येत असेल तर पसायदान बोलू शकता तुम्ही. त्यानंतर इथे आपल्याला आरती झाल्याच्या नंतर तुमचा जो 11वा अध्याय तुम्ही वाचणार आहात तिथून पुढे आपल्याला अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे. तर आता या ठिकाणी मी आपली जी शिवामूठ आजची तांदूळ आहे तर मी इथे तांदूळ घेतलेले आहेत. तर तांदूळ घेताना आपल्याला पूर्ण मूठ भरून म्हणजे तुमच्या मुठीमध्ये जेवढे तांदूळ बसतील तेवढे घ्यायचे आहेत आणि ते उजव्या हाताने शंकराच्या पिंडीवरती वाहायचे आहेत. डाव्या हातामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि शिवामूठ आणि पाणी हे दोन्ही एकत्रच व्हायचे आहे. शिवामूठ वाहताना तुम्हाला शिवामूठ मंत्र म्हणायचा आहे 3 वेळा. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझ्या इच्छा पूर्ण कर देवा. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझी इच्छा पूर्ण कर देवा. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझी इच्छा पूर्ण कर देवा. हा मंत्र तुम्हाला 3 वेळा म्हणायचा आहे. तर आता या ठिकाणी माझी पूजा मांडून झालेली आहे. आता आपण श्री शिवलीलामृत 11व्या अध्यायाचे पठण करणार आहोत. तर आता या ठिकाणी सर्वांनाच प्रश्न पडतो की शिवामुठीत वाहिलेल्या धान्याचे काय करायचे. तर हे धान्य आपण वाळवून पक्ष्यांना चारा म्हणून देऊ शकतो. तर आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.